हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहे। नंदिनीने आता निश्चय केलाय की काही झालं तरी ती जीवाला त्याच्या मनाविरुद्ध काम करू देणार नाही आणि त्यासाठी जीवाने आजीचा जो पारंपरिक हार, आजीची शेवटची आठवण विकलीये, तो हार तिने परत मिळवण्याचं ठरवलंय। मग नंदिनीला हे जमेल का? ती आजीचा पारंपरिक हार परत आणणार का आणि जीवाची शिक्षा कमी करणार का? हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच। पण दुसरीकडे पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण झालंय। काव्याने खूप प्रयत्न केले पार्थला मनवण्याचे आणि त्यांचा हा सीन सुद्धा खूपच गोड आहे। मग नेमकं झालंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विक्रम किचनमध्ये कॉफी बनवत असतो। नंदिनी तेथे येते आणि विक्रमला विचारते, बाबा मी तुमच्यासाठी कॉफी बनवून देऊ का? तर विक्रम तिच्याशी काही न बोलता तिला हात दाखवतो आणि नकोय असं सांगतो। तेव्हा नंदिनी ही विक्रमला म्हणते, बाबा मला तुमच्याशी बोलायचंय, तुम्ही जी जीवाला शिक्षा दिलीये त्याबद्दल बोलायचंय। तर विक्रम म्हणतो, तू माझ्याशी काही बोलली का? मला ऐकू येत नाहीये, कारण मला तशी सवयच नाहीये ना की तू माझ्याशी काहीतरी बोलायला आली आणि माझ्याशी काहीतरी शेअर करते, त्यामुळे मला हे सुद्धा ऐकू येत नाहीये। नंदिनीला खूप वाईट वाटतं। तिला समजतं की विक्रम हर्ट झालाय, दुखावला गेलाय, म्हणून तो असं बोलतोय। नंदिनी म्हणते, बाबा जे काही झालं त्या जीवाची चूक नाहीये, त्यांनी तर आमचा आश्रम वाचवण्यासाठी हे सगळं केलंय, तुम्ही त्यांना माफ करा, सॉरी। विक्रम चिडून म्हणतो, तुझं हे सॉरी घे आणि बाहेर माझ्या आईचा फोटो ठेवलाय ना त्याच्यासमोर नेऊन ठेव आणि माझी आई मला जे प्रश्न विचारते की तुझ्या मुलाने माझा पारंपरिक दागिना विकला तेव्हा तू काय करत होता, त्या प्रश्नाचं उत्तर तिला दे आणि मग हे सॉरी बोल। नंदिनी रडू लागते आणि हात जोडते। ती म्हणते, बाबा आम्हाला माफ करा, आमची खूप मोठी चूक झालीये। तर विक्रम म्हणतो, चूक तुमची नाही झालीये, चूक आमची झालीये, कारण आम्ही आमच्या मुलांना संस्कार देण्यात कमी पडलोय, त्यांना वाढवण्यात कमी पडलोय। आमच्या मुलांना आमच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही, त्यांच्या मनातलं शेअर करण्याची इच्छा होत नाही। आईबाप म्हणून आम्ही फेल झालोय, आम्ही त्यांना वाढवण्यात फेल झालोय। नंदिनीला खूप वाईट वाटतं। ती म्हणते, बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, यात तुमची काहीच चूक नाहीये। आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल आम्हाला असं वाटत होतं, पण तुमच्या समोर हे चुकीच्या पद्धतीने आलं आणि तुम्हाला त्याचा आणखीनच त्रास झाला। विक्रम नंदिनीला सांगतो, तुला एक लहानपणीची गोष्ट सांगतो, जेव्हा पार्थ आणि जीवा लहान होते तेव्हा आम्ही त्यांना रोज 2 रुपये द्यायचो आणि त्यांना पिगी बँकमध्ये हे पैसे साठवायला सांगायचो आणि महिन्याच्या शेवटी कुणी किती पैसे साठवले, कुणी किती खर्च केले हे पाहायचो। एका महिन्यामध्ये जेव्हा जीवाने त्याचं पिगी बँक दाखवलं तेव्हा ते पिगी बँक पूर्णपणे खाली होतं। आम्ही त्याला विचारलं पैसे कुठे गेले, तर त्याने सांगितले की एका गरीब मुलाला पुस्तक घेऊन देण्यासाठी त्याने ते पैसे वापरले होते। आम्हाला त्याचा अभिमान वाटला, पण त्याने आमच्यापासून हे लपवलं, आम्हाला न सांगता हे सगळं केलं, याचं वाईट सुद्धा वाटलं आणि आज सुद्धा तेच घडलंय। जीवाने नक्कीच चांगल्या कामासाठी पैसे वापरले, पण आमच्यापासून लपवून आम्हाला न सांगता हे सगळं काही केलं, त्याचं दुःख आम्हाला झालंय। आमच्या मुलांना आमच्याशी बोलावंसं वाटत नाही, काही सांगावंसं वाटत नाही, याचं दुःख मला झालंय। नंदिनी खूप दुःखी होते आणि म्हणते, बाबा आमची खरंच खूप मोठी चूक झालीये, पण तुम्ही जीवाला जी शिक्षा दिली ना त्यामुळे त्यांचा त्रास आणखीन वाढेल। त्यांना ऑफिसमध्ये नोकरी करायला लावू नका, त्यांना ते नाही आवडत, त्यांची स्वप्न वेगळी आहेत, त्यांना त्यांच्या मनाचं काम करू द्या। पण विक्रम नंदिनीला यासाठी नकार देतो आणि म्हणतो, जीवाची शिक्षा कमी होणार नाही, त्याला आता ऑफिसमध्ये काम करावंच लागेल। त्याची चूक आहे किंवा नाही हे मला माहीत नाहीये, पण आमची नक्कीच चूक आहे, आम्ही आई बाबा म्हणून फेल झालोय, असं म्हणून विक्रम तेथून निघून जातो। नंदिनीला खूप वाईट वाटतं। मानिनी हे सगळं ऐकत असते। आई तू तरी त्या काव्याला पार्थची बायको नको ना म्हणू, तुला माहितीये ना मला ते सहन होत नाही। तर वसू आत्या म्हणते, ते सोड, आता आपल्या हाती आणखीन मोठं घबाड लागणार आहे, अजून तर काहीच झालेलं नाहीये। तुला तो दिवस आठवतो ना ज्या दिवशी युगने त्याचा रिझल्ट लपवला होता, नंदिनीने त्याला साथ दिली होती। रम्या म्हणते, हो आठवतोय ना, त्याच गोष्टीचा फायदा घेऊन, त्याच गोष्टीचं भांडवल करून मी माफी मिळवली होती आपल्यासाठी आणि आपण त्या शिक्षेतून सुटलो होतो। तर वसू आत्या म्हणते, आपण माफी मिळवली त्यासाठी तो दिवस नाही आठवायचा आहे, तर तोपर्यंत घरातील सगळेजण आपल्याशी कसे वागले हे मला लक्षात ठेवायचंय आणि जोपर्यंत या घरातील प्रत्येक जण रडत नाही तोपर्यंत माझी इच्छा शांत होणार नाही, माझा आत्मा शांत होणार नाही।
मला या घरातील प्रत्येकाला त्रासात पाहायचंय, रडताना पाहायचंय आणि तो दिवस आपल्याला लवकरच आणायचा आहे. आणि आता जेव्हा जीवा रोज नोकरीला जाईल तेव्हा नंदिनी ही टीर टीर तुटणार, तिला त्रास होणार आणि ते पाहून मला बरं वाटेल. रम्या म्हणते आणि त्या जीवाला सुद्धा मी काही ऑफिसमध्ये शांत जगू देणार नाहीये. त्याला सगळ्यांना त्रास द्यायचा. मानिनी, विक्रम, नंदिनी, पार्थ, काव्या, जीवा यांचं जीणं मुश्किल करायचं असं वसवात्या आणि रम्या ठरवतात. तर इकडे किचनमध्ये नंदिनी रडू लागते आणि मानिनीला मिठी मारते. दोघीही रडू लागतात. नंदिनी म्हणते, आई आमचं खरंच खूप चुकलंय. तर मानिनी म्हणते, तुझे बाबा खरं बोलत होते, आमच्या दोघांचं चुकलंय. आई बाबा म्हणून आम्ही फेल झालोय. आम्हाला आमच्या मुलांना नीट वाढवता नाही आलं. त्यांना हा विश्वास नाही देता आला की तुम्हाला काहीही अडचण असेल तर आधी आमच्याशी शेअर करा. त्यामुळेच हे सगळं काही घडलंय. नंदिनी मानिनीला समजावून सांगते, आई तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे सगळं लपवलं आणि त्याचाच तुम्हाला जास्त त्रास झाला. तुम्ही बाबांशी बोला ना. जीवाला ही शिक्षा नका देऊ. त्यांना ऑफिसला जायला नाही आवडत. त्यांना नोकरी करण्याची इच्छा नाहीये. तर मानिनी सांगते, मी तुझ्या बाबांशी बोलले पण त्यांनी नकार दिलाय. ते कोणाचंच काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये. आता जे होईल ते जीवाला भोगावंच लागेल आणि आपल्याला सुद्धा सहन करावं लागेल. नंदिनीला वाईट वाटतं आणि ती रडू लागते. मानिनी तिला शांत करते आणि म्हणते, आता जीवा मोठ्या संकटात आहे. त्याला ही शिक्षा भोगणं जड जाईल. तेव्हा तूच त्याची साथ दे. याच्याशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय नाहीये. मानिनी तेथून निघून जाते. तर नंदिनी विचार करते, नाही, मी जीवाला त्याच्या मनाविरुद्ध काहीही करू देणार नाही. त्यांना ही शिक्षा भोगू देणार नाही. आणि एक बायको म्हणून मी त्यांची खंबीर साथ देईल आणि त्यांना या शिक्षेतून बाहेर काढेल असा निर्धार नंदिनी व्यक्त करते. तर इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये काम करत असतो. काव्या पाहते की पार्थ तिच्यावर खूप चिडलाय. आता याला कसं मनवायचं हाच प्रश्न तिला पडतो. ती चक्क एका कागदावर सॉरी लिहिते आणि या कागदाचा बोळा करून पार्थकडे फेकते. पार्थला समजतं की काव्याने काहीतरी मेसेज पाठवलाय. ती सॉरी म्हणते. त्यामुळे पार्थ हा चिडून पुन्हा एकदा बोळा फेकून देतो. काव्या खूप चिडते. पार्थ देशमुख किती रूढ आहेत. मी त्यांना सॉरी बोलते आणि ते बोळा फेकून देत आहे, पण मी हार नाही मानणार असं म्हणून काव्या पुन्हा एकदा बोळा त्याच्याकडे फेकते. पार्थला राग येतो. तो दुसरीकडे बोळा फेकून देतो. काव्या चिडून त्याच्याजवळ येते आणि म्हणते, किती रूढ आहात तुम्ही. तुम्हाला कळत नाही का मी तुम्हाला सॉरी म्हणण्यासाठी तो कागदाचा बोळा फेकते. तर पार्थ म्हणतो, मी काय तुमच्या शाळेतली मैत्रीण आहे का हे लहान मुलांसारखं करायला. मला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. तर काव्या सांगते, मी लहानपणी शाळेत असंच करायचे. माझी मैत्रीण तोंड फुगून बसली का मी तिला असं सॉरी बोलायचे, तिले गालगुच्चे घ्यायचे. तसंच तुम्हाला सुद्धा करायचंय का. पार्थ खूप चिडतो आणि म्हणतो, मला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये आणि तो तसाच झोपी जातो. काव्या त्याच्या जवळ येते आणि म्हणते, मिस्टर पार्थ देशमुख, आता तुम्ही जास्त भाव नका खाऊ. माझं चुकलं, मी माफी मागते. आणि तुम्हाला माहितीये का, जोपर्यंत तुम्ही मला माफी देणार नाही ना तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाहीये. मी जेवणार सुद्धा नाहीये. हे ऐकून पार्थला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, खरंच तुम्ही अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाहीये का. तुम्ही जेवणार नाहीये का. काव्या म्हणते, हो, आणि तुम्हाला हे आवडणार आहे का. आणि पहा, मी तुम्हाला सॉरी सुद्धा म्हटलंय. असं म्हणून ती या कागदाच्या बोळ्यावर लिहिलेली कविता दाखवते की तुमच्या नाकावरचा राग गेला नाही तर माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा जाणार नाही. हे पाहून पार्थ तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला नाही जेवायचं तर नका जेवू. मला काही फरक पडत नाही. असं म्हणून पार्थ हा दुसरीकडे तोंड करतो आणि झोपी जातो. काव्याला मोठा धक्काच बसतो. आपण जेवणार नाही तरी सुद्धा यांना काहीच फरक पडत नाही म्हणून ती खूप चिडते. ती दुसऱ्या बाजूने येते आणि चक्क कान पकडून पार्थची माफी मागते आणि म्हणते, आता ही माझी शेवटची माफी आहे. यानंतर मी माफी मागणार नाही. मला माहितीये ना माझी चूक झाली. मी माफी मागते ना, पण तुमची सुद्धा चूक आहे. याच्या आधी जेव्हा मी तुम्हाला माझ्या पास्टबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला आले होते तेव्हा सुद्धा तुम्ही काही ऐकून घेतलं नाही. या प्रकरणाबद्दल सांगायला आले तेव्हा सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं नाही आणि आता मी सांगितलं नाही म्हणून माझ्यावर चिडून बसलाय. पार्थ काव्याकडे रागारागाने पाहतो. काव्या पुन्हा एकदा कानाला हात लावते, कान पकडते, त्याला सॉरी म्हणते. पण पार्थ तोंड फिरवून घेतो. काव्याला खूप राग येतो. हा माणूस खूपच ॲटिट्यूड दाखवतोय, माफीच देत नाहीये म्हणून ती चिडते. पण ती पुन्हा एकदा पार्थ समोर येते आणि म्हणते, आता माझा शेवटचा प्रयत्न. असं म्हणून ती 1 2 3 करते आणि पार्थच्या अंगावरचं अंथरूण बाजूला करते. पार्थला खूप राग येतो
आणि तो चिडून म्हणतो, तुम्ही असं जबरदस्ती करून माझ्याकडून माफी मागणार आहे का, माफी मिळवणार आहे का? अशी माफी मागून काहीच फायदा नाहीये. मी तुमच्यावर रागवलं नाहीये, तर मी दुखावलं गेलोय, मी हर्ट झालोय. तुम्हाला लपछपीची सवय लागलीये. तुम्ही प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवता, काहीच माझ्याशी शेअर करत नाही. त्याचं दुःख मला झालंय. काव्याला खूप वाईट वाटतं. पार्थ म्हणतो, तुम्हाला जेवायचं तर जेवा, नाही जेवायचं तर नका जेवू, मला काहीच फरक पडत नाही. असं म्हणून पार्थ पुन्हा अंथरून घेऊन झोपी जातो. काव्याला खूप वाईट वाटतं. मी जेवणार नाहीये, अन्नाचा एक कण खाणार नाहीये, तरी या माणसाला काहीच फरक पडत नाही, म्हणून ती दुःखी होते. तर इकडे जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तो शर्ट घालतो, तयार होतो. पण काल रात्री विक्रम काय बोलला हेच सगळं त्याला आठवत असतं, की उद्यापासून ऑफिसला यायचं, सगळ्यात आधी यायचं, सगळ्यात शेवटी जायचं, मान मोडेपर्यंत काम करायचं आणि कोणताच प्रश्न विचारायचा नाही. तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि जीवाला ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेलं पाहून तिला खूप वाईट वाटतं. ती जीवाला टिफिन बॅग देते. त्यावर सॉरी असं लिहिलेलं असतं. जीवा म्हणतो, तू का सॉरी बोलतेस, यात तुझी काहीच चूक नाहीये. तर नंदिनी म्हणते, सगळी चूक माझी आहे. तुम्ही माझा आनंद निवास वाचवण्यासाठी हे सगळं केलं आणि जेव्हा मला या प्रकरणाबद्दल समजलं होतं तेव्हा मीच तुम्हाला किती दुखावलं होतं. तुम्ही माझं हृदय मोडलं असं मी म्हणाले होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाजवळ असलेला तो सोन्याचा हार विकला, आजीची शेवटची आठवण विकली. मी तुम्हाला म्हणाले होते, तुम्ही माझ्या नजरेतून उतरला म्हणून तुम्ही ती जमीन विकली आणि आज तुम्ही तुमच्या आईबापांच्या नजरेतून उतरलात. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झालीये. असं म्हणून नंदिनी रडू लागते. जीवा तिला समजावून सांगतो, जे काही झालं त्यात फक्त माझी चूक आहे. मी सगळ्यांना सांगायला हवं होतं, पण तेव्हा मला जे वाटलं मी ते केलं. तू स्वतःला दोषी समजू नको. नंदिनी म्हणते, असं कसं? तुम्ही माझ्या आनंद निवासाठी हे सगळं केलं ना, माझ्यासाठी हे सगळं केलं. मग तुम्ही जेवढे दोषी आहात तेवढी मी सुद्धा दोषी आहे. पण शिक्षा फक्त तुम्हाला एकट्याला मिळालीये, मला नाही मिळाली. असं म्हणून नंदिनी कान पकडते आणि रडू लागते. जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, बस झाला आता, रडू नकोस. आणि आता मी ऑफिसला जातोय आणि रोज असंच जाणार. बाबांनी मला जी शिक्षा सुनावली आहे ना, ती मी नक्कीच पूर्ण करणार. असं म्हणून जीवा ऑफिसला जातो. नंदिनीला खूप वाईट वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा ऑफिसला जात असेल त्याच वेळेस पार्थ त्याच्या समोर येईल. जीवा इमोशनल होऊन पार्थला म्हणणार, झालं गेलं विसरून जा आणि तुझ्या लहान भावाला जवळ घे, मिठी मार, मला माफ कर. पार्थ हा सुद्धा इमोशनल होणार, पण त्याच वेळेस त्याला एक फोन येईल आणि तो पार्थला मिठी न मारताच तेथून निघून जाईल. त्यामुळे जीवाला समजेल की त्याने मला अजून माफ केलेलं नाहीये. तो खूप दुःखी होईल. हे सगळं नंदिनी पाहणार आणि तिला वाईट वाटेल आणि ती मनाशी निर्धार करणार की काही झालं तरी मी जीवाला ही शिक्षा नाही भोगू देणार. सगळ्यांच्या नजरेतून जीवा उतरलेत ना, ते कारणच मी दूर करणार आणि आजीचा हार मी पुन्हा एकदा शोधून काढेल आणि मी जीवाला या शिक्षेतून नक्कीच सोडवणार. आणि त्याच वेळेस रम्या मात्र नंदिनीला सांगणार की जीवाची शिक्षा अजून संपलेली नाहीये. तो ऑफिसमध्ये तर येतोय, पण मी त्याचा ऑफिसमध्ये एक एक क्षण नरकासारखा करणार. त्याला असं काही बोलणार की तो ऑफिसमध्ये टिकूच शकणार नाही, ही शिक्षा भोगूच शकणार नाही. तर इकडे नंदिनी ही काव्याला सांगणार की जीवाची शिक्षा कमी करण्यासाठी मी तो हार शोधून काढणार आहे. मी त्यांची बायको आहे आणि त्यांना या त्रासातून मी नक्कीच मुक्त करेल. म्हणजे एकूणच आता नंदिनीने ठरवलंय की ती आजीचा सोन्याचा हार परत मिळवणार आहे. पण तो हार तर एक येणारा घेऊन गेलाय. मग नंदिनी तो हार मिळवू शकेल का आणि 1 कोटी रुपयांचा हार ती परत कसा घेणार, हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची